त्यामुळे डांबराचे रस्ते आता बिलकुल नाहीत। पुढच्या मे मध्ये मुंबईतले बरेचसे रस्ते खड्डेमुक्त होतील। पुढच्या डिसेंबरपर्यंत आणखी खड्डेमुक्त होतील। मुंबई खड्डेमुक्त करण्याचं धोरण आम्ही घेतलेलं आहे। अरे तुम्ही सिवरेज ट्रीटमेंट प्लांट पण केला नाही एवढं वर्ष, असंच प्रदूषित पाणी समुद्रात सोडताय, समुद्र दूषित करताय। 7 ठिकाणी सिवरेज ट्रीटमेंट प्लांट मी मुख्यमंत्री असताना केले। त्याचबरोबर मेट्रोचे प्रकल्प बंद पाडले, कारशेड बंद पाडला, तो आम्ही सुरू केला। बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला, आरोग्य सुविधा आम्ही वाढवतोय, कोस्टलला गती दिली, अटल सेतू केला। काय तुम्ही सांगणार आम्हाला? हे सगळे प्रकल्प आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला नाहीत। या मुंबईकरांचा हक्क आहे आणि मुंबईकरांचा हक्क देण्याचं काम आम्ही करतोय। मुंबईकरांचा अधिकार त्यांना मिळवून देण्याचं काम करतोय। आता फक्त वैयक्तिक अधिकार, वैयक्तिक स्वार्थ आणि वैयक्तिक फायदे ज्यांनी बघितले ते आमच्यावर काय आरोप करणार? कोविडमध्ये काय पाहिलं? कोविडमध्ये किती करप्शन झालं? कोविडमध्ये देखील काही सोडलं नाही। त्यांनी आमच्यावर आरोप करणं म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे ऐसा हो गया है।